नमस्कार मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम इन्व्हेस्ट कर. पण एस-आय-पीचे वेगवेगळे टाइप असतात. पण त्याआधी मी तुम्हाला एस-आय-पीचे ऑप्शन कोणकोणते असतात हे सांगतो. एस-आय-पीच्या ऑप्शनमध्ये डेली म्हणजे दररोज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तसेच आठवड्याला, महिन्याला, 3 महिन्याला आणि 6 महिन्याला आणि वर्षाला असे ऑप्शन अवेलेबल असतात. आता आपण टाइप्स ऑफ एस-आय-पी बघूया. पहिला टाइप आहे रेग्युलर एस-आय-पी म्हणजे दर महिन्याला सेम अमाउंट इन्व्हेस्ट करणे. एक्झाम्पल करिता 1000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करणे. हा झाला आपला पहिला टाइप. दुसरा टाइप आहे स्टेप अप एस-आय-पी म्हणजे दरवर्षी एस-आय-पी मध्ये काही ठराविक अमाउंट वाढवणे. एक्झाम्पल म्हणजे पहिल्या वर्षी 1000 रुपये, दुसऱ्या वर्षापासून 1200 रुपये असे दरवर्षी एस-आय-पी अमाउंट वाढत जाणार. त्याला आपण स्टेप अप एस-आय-पी असं म्हणतो. मित्रांनो, सॅलरी वाढली की इन्व्हेस्टमेंट पण वाढवा हा स्टेप अप एस-आय-पी चा एक उद्देश आहे. तिसरा टाइप आहे फ्लेक्सिबल एस-आय-पी म्हणजे जेव्हा हवे तेव्हा अमाउंट कमी जास्त करू शकता. हा ऑप्शन जेव्हा इन्कम फिक्स नसेल तेव्हा हा युजफुल असतो. चौथा टाइप आहे ट्रिगर एस-आय-पी. ट्रिगर एस-आय-पी मध्ये मार्केट कंडिशन वर बेस्ड एस-आय-पी चेंज होते. हा टाइप ऍडव्हान्स लोकांसाठी आहे. मित्रांनो, रेग्युलर एस-आय-पी सगळेच करतात. जर तुम्ही एस-आय-पी करत असाल तर स्टेप अप एस-आय-पी नक्की करा. स्टेप अप एस-आय-पी मुळे इन्व्हेस्टमेंट अमाउंट वाढते आणि चांगला कॉर्पस जमा होतो. कॉर्पस जमा झाल्यामुळे तुमचं रिटर्न पण चांगले येते. अशा सिंपल फायनान्स व्हिडिओसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.